आजच्या वाढत्या महागाईमुळे सर्वच काही खूप जास्त महाग होत चाललं आहे. मग ते कोर्सेस असो किंवा स्कूलची फीस, राईट? तर असंच काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. जसं की तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की विषय काय आहे, तरी मी तुम्हाला सांगते की आज तुम्ही असा कोर्स करू शकता जो म्हणजे तुम्हाला एकदम फ्रीमध्ये ₹1 टाकायची गरज नाही आणि त्याच्यात तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे. तर ते कसं ते बघूया. तर व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा, नक्कीच तुमच्या माहितीचा असेल आणि जर तुमच्या माहितीचं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर बघा, प्रत्येकाला हौस असते, प्रत्येक महिलेला ही आवड असते की आम्हाला ब्युटी पार्लरमधलं सर्व काही आलं पाहिजे. ठीक आहे. आता यामध्ये 2 टाईप आहेत. एक जो टाईप आहे त्यामध्ये फक्त तुमच्याकडे स्किल्स आहेत बट सर्टिफिकेट नाही आहे, आणि दुसरा जो टाईप आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे, स्किल्स आहेत. ओके. या 2 कॅटेगरी आहेत. एक म्हणजे सर्टिफिकेट, दुसरं म्हणजे विदाऊट सर्टिफिकेट. तर ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे त्याच्याकडे स्किल नाही असं मी मानते, आणि ज्याच्याकडे सर्टिफिकेट नाही त्याच्याकडे खूप साऱ्या स्किल्स आहेत. तर या दोन्ही कॅटेगरीमध्ये तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता हे नक्की मला कमेंट करून सांगा, आणि या दोन्हीमधली कुठलीही कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. तर ते कसं? तर बघा, ज्यावेळेस आपण ब्युटी पार्लर बाहेर शिकायला जातो, आता मी माझ्या इथल्या लोकल, आम्ही मुंबईमध्ये राहतो आणि मी लोकल ठिकाणी म्हणजे जास्त असे महाग पण नाही आणि जास्त म्हणजे स्वस्त पण नाही, असे मी 3 ब्युटी पार्लर मी व्हिजिट केले. आणि त्याच्यातून पहिला जो ब्युटी पार्लर होता तर त्याच्यामध्ये मला 10,000 त्यांनी सांगितलं. त्यामध्ये फक्त तुम्हाला बेसिक पार्लर एवढं शिकायला मिळेल 10,000मध्ये. दुसरा जो पार्लर मी व्हिजिट केला त्यामध्ये होतं की 25,000, बट त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण पार्लर जे पण तुमचं आहे बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण पार्लर तुम्हाला शिकवणार, आणि प्लस तुम्हाला बेसिक मेकअपसुद्धा देणार. ब्रायडल वगैरे नाही, फक्त बेसिक आपण घरगुती मेकअप जो करतो तो. आणि तिसरा होता तो होता 75,000चा जो कोर्स होता. त्यामध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स पार्लर पण मिळणार आणि बेसिक टू ॲडव्हान्स ब्रायडल मेकअपसुद्धा मिळणार. तर बघा, कोर्सेसची फी खूप जास्त वाढलेली आहे, पण आज तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितलात तर कदाचित तुम्ही हे सर्व कोर्स एकदम फ्रीमध्ये करू शकता. तर ते कसं? मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये काही 3 असे यूट्यूब चॅनल सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही शिकू शकता पार्लर कसं, सर्व गोष्टी पार्लरच्या. आणि दुसरं म्हणजे सर्टिफिकेट तुम्हाला फ्रीमध्ये मिळू शकतं. आणि तिसरी गोष्ट, तुमच्यामध्ये स्किल्स जर कोणत्या कमी असेल तर त्या तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. तर हे तिन्ही पण चॅनल खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप छान आहे, तर तुम्ही नक्की त्यांना व्हिजिट करा. आणि माझं एक तुम्हाला ॲडवाईस आहे, बघा, सर्टिफिकेट तर आवश्यक आहेच, बरोबर, पण कोणते कोणते पार्लर तुम्ही असे सुद्धा बघितलेले असतील ज्यांच्यामध्ये बोर्ड सर्टिफिकेट मोठे मोठे 3-4 सर्टिफिकेट्स लावलेले असतात, बट त्यांच्याकडे कस्टमर एकही नसतो. असे बरेचसे पार्लर मी बघितलेले आहेत आणि ते असेच बसलेले असतात दिवसभर, त्यांची काहीच म्हणजे जे कस्टमर्स येत नाही, सेलिंग होत नाही, काहीच होत नाही. तर असं काही करू नका. तुम्हाला शिकायचं आहे तर एकदम परफेक्ट स्किलमध्ये शिका. आता तुम्ही म्हणणार की आम्ही कस्टमर आणायचे कुठून? ठीक आहे, पहिले बघा, आता मी तुम्हाला एक सिंपल सांगते एकदम बेसिकपासून, की ज्यावेळेस तुम्ही पार्लर ओपन करणार, म्हणजे डायरेक्टली ओपन नाही करणार, आधी तुम्ही शिकणार आहे. आता सपोज तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्या चॅनलला व्हिजिट केल्यानंतर सपोज तुम्ही पहिले थ्रेडिंगपासूनच सुरुवात करणार ऑब्व्हियसली. तर तुम्ही जर थ्रेडिंग शिकला, ठीक आहे, तर आता हे आम्ही कोणावरती एक्सपेरिमेंट करायचा, म्हणजे म्हणजे कस्टमर कुठून आणायचे किंवा आमची प्रॅक्टिस कशी होणार, हे सर्व गोष्टी सर्वांना डोक्यात असतं. आणि पार्लर असं आहे की तुम्हाला जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढी जास्त चांगलं असतं, तेवढा तुमचा हात जास्त बसतो आणि कस्टमर जास्त येतात. तर बघा, कस्टमर हा देवासमान असतो, म्हणून कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कस्टमरवर कोणत्याही गोष्टी तुम्ही ट्राय करायच्या नाहीत. चल, आज हे मी बघितले प्रोडक्ट, आज मी हे कस्टमरवर ट्राय करते, अजिबात नाही. जे काही ट्राय करायचं आहे ते तुम्हाला स्वतःवर ट्राय करायचं आहे आधी, आणि त्यानंतर तुम्ही कस्टमरकडे स्विच करायचं आहे. कसं असतं, जर कस्टमर एकदा जर बनला तर तो तुमच्या लाईफटाईम कायमसाठीचा कस्टमर होणार आहे. ठीक आहे, आणि तोच जर नेगेटिव्ह झाला तर तो कायमसाठी नेगेटिव्ह होणार आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक कस्टमर हा आपल्यासाठी देवासमान आहे. ठीक आहे. तर आता सपोज तुम्ही थ्रेडिंग करायला शिकला तर तुम्ही आधी स्वतःचं करा. स्वतःचं जमत नसेल तर घरात आई, तरी प्रत्येकाच्या घरात आई असते, बहीण असते, तर त्यांच्यावर करा. ठीक आहे, त्यांचं दर 15 दिवसाने, दर 20 दिवसाने थ्रेडिंग करा, तुम्हाला थ्रेडिंगची प्रॅक्टिस होऊन जाईल. नाहीतर काकी, आजी, मावशी कोणीही असं त्यांचं थ्रेडिंग करा, तुम्हाला प्रॅक्टिस होईल. आणि आता लग्नाचा सीझन चालू आहे, तर त्या सीझनमध्ये तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस ही होऊ शकते, कारण की प्रत्येक ठिकाणी लग्न कार्य चालू झालेले आहेत. तर तुम्ही त्याच्यावर मेकअप ट्राय करू शकतात. काही म्हणजे भरपूर काही असतात पार्लरमध्ये जे तुम्ही सर्व काही ट्राय करू शकतात, हेअर स्पा वगैरे सर्व काही. तर त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला नक्की सर्व काही शिकायला मिळेल. आणि ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कोर्स पूर्ण करा, सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला तिथे मिळणार आहेत. आणि दुसरं मला एक सांगायचं होतं की तुम्ही सर्टिफिकेटकडे आधी न धावता आधी तुम्हाला किती स्किल्स येतात ते तुम्ही बघा.
ठीक आहे. आणि स्किल्स येणं महत्त्वाचं आहे, फक्त सर्टिफिकेट भिंतीवर लावून ठेवणं हे महत्त्वाचं नाही आहे. याच्यामध्ये या प्रोफेशनमध्ये ब्युटी पार्लर हे असं छान असं प्रोफेशन आहे, खूप सुंदर प्रोफेशन आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचं काय टॅलेंट आहे ते तुम्ही शोकेस करू शकता. आणि यामध्ये तुम्हाला किती क्रिएटिव्हिटी करता येते हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि मला तरी पर्सनली मला हे फील्ड खूप जास्त आवडतं. ॲक्च्युली मला पण खूप शिकण्याची इच्छा आहे अजून पण ब्युटी पार्लर. तर मी ते थोडे कोर्सेस जसं मला वेळ मिळतो तसं मी सुद्धा हे 3 चॅनलचे व्हिडिओज बघते. मी सर्टिफिकेट वगैरे नाही, पण मी व्हिडिओज बघते, कारण मला स्वतःला असं वाटतं की मला आलं पाहिजे, जेणेकरून मी 1 ते 2 लेडीजला म्हणजे ते सांगू शकते की नाही मला हे येतं, मी हे करू शकते. कधी इमर्जन्सीला आपल्या लग्नात वगैरे जातो तर आपल्याला लागतं, तेवढ्यासाठी मी फक्त शिकणार आहे. पण तुम्हाला प्रोफेशनल शिकायचं असेल तर हे 3 चॅनल नक्की व्हिजिट करा, तुम्हाला शिकायला भेटेल. चला तर मग आता बघूया ते 3 चॅनल आहेत कोणते. जे पहिलं चॅनल आहे सुहान्सी सहगलचं, जे तुम्हाला मी हँडल पण स्क्रीनवर देईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सर्व चॅनल्स तुम्हाला लिंक मिळून जाईल. सुहान्सी सिंगल हे जे चॅनल आहे, आता मी इथे तुम्हाला एक सांगेल डिस्क्लेमर की ज्यांना कोणाला एकदम एक्सलेंटवाली हिंदी येत असेल, म्हणजे चांगली कळत असेल हिंदी, त्यांनीच हा चॅनल बघावा. नाहीतर उगाचच कसं त्यांनी काहीतरी सांगितलं ना आपण काहीतरी केलं असं व्हायला नको. त्यामुळे सुहान्सी सहगल हे चॅनलचं नाव आहे आणि तुम्ही या चॅनलला नक्की व्हिजिट करा. हे चॅनल हिंदीमध्ये आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट ते प्रोव्हाइड करतात. त्यांचा कोर्स झाल्यानंतर तो फ्रीमध्ये पण आहे आणि पेड कोर्स त्यांच्या चॅनलवर पण आहे, ज्याचे तुम्ही मेंबरशिप 39 तर 49 रुपीजची काहीतरी मेंबरशिप आहे. ती घेतल्यानंतर तुम्ही सर्व व्हिडिओज पाहू शकता. एक हा ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन असा आहे की फ्रीमध्ये तुम्ही तो कोर्स करू शकता. त्यांची प्लेलिस्ट ऑलरेडी आहे सुहान्सी सहगल, ठीक आहे. दुसरं चॅनल जे आहे ते आहे अंजली ब्युटी पार्लर. तर अंजली ब्युटी पार्लर हे जे चॅनल तुम्हाला आहे ते सर्टिफिकेट प्रोव्हाइड करत नाही, पण त्यांनी अशा स्किल्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत, एकदम बारकाईने स्किल्स ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत, जे तुमच्यामध्ये असायला हव्यात. ॲज म्हणजे तुम्ही ब्युटी पार्लरमधून आहात तर ब्युटी पार्लर कोर्स तुम्हाला करायचा आहे, तुम्हाला स्वतःचं पार्लर चालू करायचं आहे, यासाठी काय लागेल काय नाही लागणार हे सुद्धा त्यांनी त्यांच्या व्हिडिओजमधून सांगितलेलं आहे. तर हे चॅनलसुद्धा तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि तिसरं जे चॅनल आहे ते आहे नवयुग डिजिटल ऑफिशियल. नवयुग डिजिटल ऑफिशियल या सर्व चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. नवयुग डिजिटल नवयुग डिजिटल ऑफिशियल, ठीक आहे. तर या चॅनलमध्ये पण तुम्हाला कोर्सेस पण आहेत त्यांचे, पण त्यांचे कोर्स एवढे असे ॲडव्हान्स नाही. या 2 चॅनलपेक्षा त्यांचे कोर्स थोडे कमी ॲडव्हान्स आहेत, बट ते सर्टिफिकेट तुम्हाला प्रोव्हाइड करतात. तर तुम्हाला या चॅनलमधून सर्टिफिकेट मिळून जाईल, ठीक आहे. तर मैत्रिणींना तुम्ही कोर्स पण फ्रीमध्ये करू शकता, सर्टिफिकेट पण फ्रीमध्ये मिळू शकता, फक्त तुमची इच्छा ही असायला पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनल नवीन असाल मैत्रिणींना तो चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. असेच नवनवीन कॉन्टेंट मी तुमच्यासाठी घेऊन राहणार आहे, वर्क फ्रॉम होम रिलेटेड किंवा कोणते स्किल्स. जर तुम्हाला या पूर्ण व्हिडिओबद्दल काही वाटत असेल तर नक्की जे पण वाटेल ते कमेंट करा आणि तुमचं जे पण सजेशन असेल त्याच्यात मी बदल करण्याचा नक्की प्रयत्न करेन. चला आता भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये.